बातम्या सविस्तर आहेत। मुंबईमध्ये अजूनही खड्डेमुक्त मुंबई झालीच नाहीये। या खड्ड्यांमुळे मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक कोंडी झाल्याचं बघायला मिळतंय। पावसानं जरी उसंत घेतली असली तरी देखील खड्ड्यांमुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे। याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधी जुई जाधव यांनी। आपण बघूयात। मुंबईमध्ये सकाळपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे। पावसाने जरा कुठे आता उसंत घेतली आहे, मात्र मुंबईमध्ये वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते। मी सध्या आहे ऐरोली परिसरामध्ये आणि आपण पाहतोय की वाहतूक कोंडी इथे मोठ्या प्रमाणात झाली आहे। वाहतूक कोंडीचे एक प्रमुख कारण म्हणजे खड्डे। रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत, मोठ्या प्रमाणामध्ये रस्त्याची चाळण झालेली आपल्याला पाहायला मिळते आणि त्यामुळे या खड्ड्यातून वाट काढत नागरिक जात आहेत आणि त्यामुळे वाहतूक कोंडी या संपूर्ण परिसरामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते। केवळ ऐरोलीच नाही तर इतरही असे भाग आहेत मुंबईमध्ये जिथे अजूनही रस्त्यांचे खड्डे भरले गेलेले नाही आणि त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि याच रस्त्यांच्या खड्ड्यांमधून वाट काढत आपला जो पुढचा रस्ता आहे तो त्यांना गाठावा लागत आहे। त्यामुळे कुठे ना कुठेतरी प्रशासनाने जे आश्वासन दिलं होतं पावसाच्या आधी रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी ते आश्वासन फेल ठरलेलं पाहायला मिळतंय। व्हिडिओ जर्नलिस्ट प्रतीक जाधव सह जुई जाधव, NDTV मराठी, मुंबई।